नमस्कार. ऑटिझम किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर ह्या समस्येबद्दल आज आपण थोडंसं जाणून घेणार आहोत आणि आपणाला माहिती व्हावी म्हणून आम्ही सांगली जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञ हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तर मराठीमध्ये ह्या समस्येला स्वमग्नता असं नाव दिलेलं आहे. नावातच उल्लेख केल्याप्रमाणे ह्या समस्येने ग्रस्त असणारी मुलं ही स्वतःमध्येच मग्न राहायचा प्रयत्न करतात. बरीचशी लक्षणं वेगवेगळ्या प्रकारची असली तरी सगळ्यात कॉमन लक्षणं म्हणजे काय, तर ह्या मुलांना बाकीच्यांबरोबर संभाषण करणं, बाकीच्यांशी संवाद साधणं, डोळ्याला डोळा भिडवून बोलणं किंवा समोरच्या हालचाली लक्षात घेऊन त्याप्रमाणे पुढची कृती करणं, ह्या गोष्टींमध्ये प्रचंड अडथळा येत असतो. ही मुलं बरीचशी एकटं राहणं, एकटं कोपऱ्यात बसणं किंवा स्वतःमध्येच वेगवेगळ्या हालचाली परत परत करत राहणं, अशा गोष्टी करत राहतात आणि म्हणूनच ह्याला स्वमग्नता असं नाव दिलेलं आहे. ऑटिझमचा लोकांच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो? ऑटिझमचे परिणाम व्यक्तीनुसार वेगवेगळे असल्यामुळं ते बदलत राहतात व आपल्याला निदान करायला वेळ जातो. त्याची लक्षणांची काही ठोस यादी नाही. काही लक्षणांकडे आपण लक्ष देऊ शकतो. ऑटिझम असलेल्या माणसांना दुसऱ्यांशी संवाद साधताना अडथळा जाणवतो. इतर लोक कसं विचार करतात किंवा त्यांना काय वाटतं हे समजायला त्यांना अडथळा असतो. प्रखर उजेड किंवा आवाजाच्या ठिकाणात त्यांना गोंधळ होतो. अशा स्थितीत ते अस्वस्थ होत राहतात. काही नवीन घटना घडल्यावर किंवा काही सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांना जरा अस्वस्थता जाणवते. काही गोष्टी समजायला त्यांना इतर व्यक्तींपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. काही गोष्टी ते वारंवार करत राहतात किंवा एकाच विचाराला धरून वारंवार त्याचाच विचार करत राहतात. ऑटिझम हा आजार नाही. ऑटिस्टिक असणं म्हणजे तुम्हाला काही आजार किंवा रोग नाही. ऑटिझम असणारे लोकांचे मेंदू इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारे काम करतो. त्याची लक्षण अगदी जास्तच काही चुकत असेल तर लक्षात येतात. ऑटिझम आयुष्यभर राहतो ही काही वैद्यकीय स्थिती नसल्यामुळे त्यावर उपचार करून बरं होणार असं भाग नसतो. तर अशा व्यक्तींना काही गोष्टी करण्यासाठी मदतीची गरज असते. ऑटिझम म्हणजे स्वमग्न असणाऱ्या मुलांमध्ये उद्भवणारी समस्या म्हणजे त्यांच्यामध्ये भाषाज्ञान हे त्यांच्या वयामानानुसार कमी असणे किंवा अजिबातच नसणे. त्यामुळे ह्या मुलांना भाषा संप्रेषण तसेच इतरांशी वैचारिक देवाणघेवाण न करणे ह्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. संवाद व कम्युनिकेशन नसल्यामुळे ही मुले बाह्य जगाशी संपर्क नसल्यासारखी वागतात. जर आपल्याला एखाद्या अनोळखी प्रदेशामध्ये नेऊन सोडले, अनोळखी लोकांमध्ये नेऊन सोडले तर आपली अवस्था काय होईल? अशीच काहीशी अवस्था ह्या मुलांची समाजामध्ये वावरताना दिसते. स्वमग्न असलेल्या मुलांना ऐकायला येते आणि बरेचदा ते आपण सांगतो तसे वागतातही, पण समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे न बघणे, त्याच्या नजरेला नजर न देणे ही यामध्ये आढळणारी प्रमुख लक्षणे आहेत. स्वमग्नतेमुळे तसेच लँग्वेज डेव्हलपमेंट न झाल्यामुळे ही मुले बरेच वेळेला शाब्दिक प्रतिसाद देत नाही. आपण बघतो की समाजामध्ये बरेच वेळेला ह्या ऑटिझम असलेल्या मुलांना मतिमंद असे मानले जाते, पण ही मुले मतिमंद नसतात. ऑटिझम ही जन्मस्थ कंडिशन आहे, हा कुठलाही रोग नाही आहे. त्यामुळे ह्या मुलांना समजून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. थँक्यू. ऑटिझमची काही लक्षणे मुलांमध्ये दिसतात, ती ओळखायची कशी? तर सर्वप्रथम लहान मुलांमध्ये आढळणारी ऑटिझमची लक्षणे बघूयात. हाक मारल्यावर प्रतिसाद न देणे, नजर न देता बोलणे, त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य केल्यावर न हसणे, काही चवी, वास किंवा आवाज आल्यावर न आवडल्यास एकदम अस्वस्थ होणे, काही गोष्टी सतत करत राहणे जसं की हातांचा बोटांचा चाळा, शरीर हलवत राहणे, इतर लहान मुलांसारखे न बोलणे, काही शब्द पुन्हा पुन्हा उच्चारणे. ही होती लहान मुलांमध्ये आढळणारी लक्षणे. आता मोठ्या मुलांमध्ये ऑटिझमची काय लक्षणे आहेत ती बघूया. इतर लोक काय विचार करतात हे न समजणे, काही शब्द पुन्हा पुन्हा वापरणे, ठराविक साचेबंद दैनंदिन आयुष्य आवडणे, त्यात थोडासाही बदल झाला तर अस्वस्थ वाटणे, काही वस्तूंवर क्रियेंवर विशिष्ट प्रेम करणे, स्वतःहून नवीन मित्र मैत्री कठीण करणे, काही गोष्टींचा शब्दशः अर्थ घेऊन कृती करणे, आपल्याला काय होते हे सांगण्यात असमर्थता जाणवणे. धन्यवाद. पण ऑटिझम
या विषयावर डिस्कस करणार आहोत। ऑटिझम म्हणजे काय? ऑटिझम हा खूप मोठा आजार नसून ही एक न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे। अलीकडच्या काळामध्ये ऑटिझम हा प्रॉब्लेम खूप वाढत चाललेला आहे। याचे प्रमाण 100मध्ये एक ऑटिस्टिक मूल आढळून येत आहे। याचे प्रमाण मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त आहे। ही डिसऑर्डर जर लवकर ओळखली तर त्याचे निदान पण लवकर होईल आणि मुलांची डेव्हलपमेंट पण खूप लवकर होईल। 2 एप्रिल हा दिवस जागतिक ऑटिझम डायग्नोस्टिक किंवा जागरूकता दिवस म्हणून घोषित केलेला आहे। प्रत्येक मूल नॉर्मल आहे। जसे झाडांचे फळं, फुलं, फांद्या वेगवेगळे असतात, तरी पण आपण त्यांना एकच म्हणून प्रत्येकाची वेगळी ओळख असते। जसे प्रत्येक मूल हे वेगळे आहे हे समजून आईवडिलांनी लवकर निदान करून त्यांना नॉर्मल प्रमाणे देणे खूप गरजेचे। ऑटिस्टिक मूल इतरांसारखेच हुशार असतात। इथं कोणतेही इंटेलिजन्सचा मुद्दा नाही, फक्त त्यांचे वर्तन आधीच ओळखून त्यांना गरज लागली तर मदत करावी लागते। पालकांबरोबर प्ले स्कूल किंवा शाळेतील शिक्षकांचीही भूमिका महत्त्वाची आहे। शाळेत एखादी घटना घडली तर मुलांची प्रतिक्रिया कशी आहे त्याबद्दल त्यांनी नीट सांगू शकतात। उदाहरणार्थ, एखादं मूल शाळेत पडले तर सगळी मुलं त्याच्याकडे धावत गेली, पण हे मुलं मात्र तिकडे गेलंच नाही, असं वारंवार होत असेल, त्या शिक्षकांनी पालकांना त्याबद्दल सांगावे। काही वेळेस भिंतीवर सतत डोकं आपटणं, स्वतःची त्वचा, स्वतःची केस ओढणे, स्वतःला चावणे अशा क्रिया करतात, त्याकडेही लक्ष देणे फारच आवश्यक आहे। मुलांना मदत करण्यासाठी चांगला थेरपी उपलब्ध आहे। आधी मुलांचा श्रवण यंत्रणेचा त्रास आहे का ते सुद्धा तपासलं जातं आणि पुढची मदत केली जाते। पालकांनी आपल्या बाळांच्या हालचालीची व्यवस्थित नोंद ठेवणे हेच बाबतीत अधिक महत्त्वाचं आहे। धन्यवाद। आजचा दिवस म्हणजेच 2 एप्रिल आपण वर्ल्ड ऑटिझम डे म्हणून साजरा करतो। ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हा एक विकासात्मक अपंगत्वाचा प्रकार आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती समोरच्या माणसाबरोबर संवाद साधण्याची व योग्यरित्या काही व्यक्त करण्याची क्षमता गमावते। एखाद्या मुलामध्ये जर भाषण विकासास विलंब झाला असेल व तो तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करत असेल, तेच शब्द सारखं म्हणत असेल किंवा एकटे राहणे पसंत करत असेल, कोणी बोलवल्यास उत्तर न देणे, स्वतःला इजा पोचवण्याचा प्रयत्न करणे व समोरच्या माणसाच्या भावनांचा विचार न करणे, आय कॉन्टॅक्ट टाळणे, अशा गोष्टी जर असतील तर आपण ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हे कायम ध्यानात ठेवले पाहिजे। आत्ता 10,000 मुलांपैकी प्रत्येक 100 मुलांना ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे आणि गेल्या काही वर्षातच ही संख्या 3 पटीने वाढली आहे आणि हे खरंच चिंतादायक आहे। तर वर्ल्ड ऑटिझम डेच्या निमित्ताने आपण फक्त ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे एवढेच आपले उद्दिष्ट नसून, तर ज्या मुलांना ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे त्यांच्या आयुष्यामध्ये काही सुधारणा करण्यासाठी आपण पावले उचलणे व त्यांना समाजात योग्य ती मान्यता मिळवून देणे जास्त महत्त्वाचे आहे। तर ह्या वर्षीची थीम आहे डिफरंट बट नॉट लेस, म्हणजेच जरी ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरने ग्रस्त असलेली मुले संवाद क्षेत्रात मागे पडली असली तरी त्यांच्यामध्ये काही विशिष्ट कौशल्य असू शकतात, जसे की आर्ट, म्युझिक किंवा कॅल्क्युलेशनमध्ये तरबेज असणे, टेक्निकल गोष्टींमध्ये तरबेज असणे, उत्तम स्मरणशक्ती असणे। म्हणून आपण कायम लक्षात ठेवावे की जरी ही मुले आपल्यापेक्षा वेगळी असली तरी आपल्यापेक्षा कमी नाहीत। धन्यवाद।